हम्म. तर आता इथे सगळे ते प्रोटीन फॅट ते कार्बोहायड्रेट नको वाचू. शमनाधिकं स्वस्थबुद्धिम् अभिप्रेत्य सह संप्रवक्षते। स्वस्थ वृत्त का निर्देश स्वस्थ के अनुपालन का निर्देश देने के बाद स्वस्थ वृत्त पर्सनल हाइजीन को लक्ष्य कर शरीर के लिए अवश्य करणीय नेत्रांजन आदि कार्यों को उनके गुणों सहित कहा जाएगा। नंतर सौर्यरंजन. सौविरंजन और रसांजना का प्रयोग आंखों के लिए जीभ पर सौविरंजन को नित्य दोनों आंखों में लगाना चाहिए। नेत्र की श्रावण दृष्टि जल के निष्कासन के लिए 5वें या 8वें दिन रसांजन का प्रयोग करना चाहिए। आता इथं अंजनाचं वर्णन केलेलं आहे. आता ग्रंथकाराला इथं अपेक्षित असं आहे की जसं आपल्याला हे कळलं की लघुद्रव्य गुरुद्रव्य, आता आहाराचा भाग संपला. आहाराचा म्हणजे पोषणाचा निर्णय झाला की पोषण कसं करायचं आहे शरीराचं. आता व्यवस्थित पोषण झाल्यानंतरही आजार होऊ नये असा विचार येत आहे. म्हणजे तुम्ही हा निर्णय घेतला की काय कोणी खायचं आहे, कशा पद्धतीनं दिनचर्या ठेवायची आहे, आता इथून पुढे त्याच्याबद्दल विचार आहे. रुटीन काय असलं पाहिजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि त्याच्यातही तुम्हाला आरोग्य प्रस्थापित करण्यासाठी किंवा स्वास्थ्य टिकवण्यासाठी जी दिनचर्या अपेक्षित आहे, ज्या गोष्टी प्रत्येक अवयवाची काळजी घेतील अशा जे एक रुटीन आहे, अशी जी एक रुटीन आहे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पुन्हा तिथे तेच विचार आहे की सकाळी जो आहे कफाचा भाग आहे, दुपारी पित्ताचा भाग आहे. म्हणजे सकाळी 6 ते 10 जो आहे तो टायमिंग, 10 ते 2 पित्ताचा टायमिंग, पुन्हा 2 ते 6 जो आहे वाताचा टायमिंग. असं जर आपण विचार केला तर दिवस रात्रीच्या हिशोबाने वातपित्त कफाचं एक सर्क्युलेशन चालतं. पूर्ण सूर्याचा आपल्यावर प्रभाव 24 तासाचा जो आहे तो वात पित्त कफ या 3 कॅटेगरीत येईल. एक जो आहे दिवसाचा भाग वृक्षता निर्माण करेल, रात्रीचा भाग स्निग्धता निर्माण करेल. एवढंच असेल. रात्रीही स्निग्ध वातपित्त कफाचा विचार करू किंवा आम्लधर्मी विचार करू, आणि दिवसा जो आहे तो क्षारधर्म विचार करू. नेत्र की कफदोष से रक्षा। नेत्र तेज स्वरूप है, उन्हें विशेषकर कफदोष से भय रहता है, इसलिए कफनाशक कर्म नेत्र दृष्टि को निर्मल बनाने में हितकर होता है. आता इथे नेत्र हे तेजाचं प्रतीक आहे. तिथे त्याला सगळ्यात जास्त भीती कफाची आहे. तर कफ शरीरात वाढून किंवा डोळ्याच्या ठिकाणी दोष निर्माण करतील अशा प्रकारची कुठलीही घटना जी तेजाचं प्रमाण डोळ्यातून कमी करेल किंवा नेत्रातून कमी करेल ती अवॉइड करण्यासाठी जे अंजन सांगितलेले आहेत ते तिथे सांगितलेले जातात. कुठले कुठले अंजन आहेत, किती दिवसाला सांगितलेलं आहे? सौविरंजन 5वें 8वें दिन, हे तर रसांजन. रसांजन, सौरविरंजन, आणखी दोनच अंजन आहे. हां, मग किती दिवसाला सांगितलेलं आहे सौरविरंजन? रसांजन किती सांगितलेलं आहे? 5वी या 8वी दिन रसांजन. 5वा 8वा दिवस जे आहे म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 5व्या दिवशी, ठीक आहे ना. सौरविरंजन की रसांजन, दोन्ही पण सांगितलं. दोन्ही अंजन वापरायला सांगितलेलं आहे. दोन्ही अंजनाची निर्मिती सांगितलेली आहे का, कसं करायचं आहे ते नाही सांगितलेलं आहे. काय त्यात आहे ते सांगितलेलं आहे का? फक्त एवढं सांगितलं की आंखों सौविरंजन को नित्य दोनों आंखों में लगाना चाहिए. नेत्र की श्रावण के लिए 5वें या 8वें दिन रसांजन का. सौविरंजन रोज लावलं तरी चालतं, आणि रसांजन फक्त 5व्या आणि 8व्या दिवशी. रसांजन जे आहे ते क्षारी आहे, जास्त कफ बाहेर काढेल, आणि जे आहे सौरविरंजन सॉफ्ट आहे ते तुम्ही रोज वापरू शकता. ठीक आहे, पुढचं वाचा आता. दिन में अंजन निषेध का कारण. नेत्र में कफनाशन तीक्ष्ण अंजनों का प्रयोग दिन में नहीं करना चाहिए, क्योंकि विरेचन अश्चूतन द्वारा जल श्रावण से दुर्बल हुई दृष्टि सूर्य का प्रकाश लगाने
से कष्ट का अनुभव करती है। इसलिए जल निकालने के लिए जिस श्रावक अंजन का प्रयोग होता है उसे निश्चित रूप से रात में ही नहीं लगाना चाहिए। हम्म. डोळ्यातून अश्रूचा स्त्राव होणं हे डोळ्याला हलकेपणा आणणार आहे. ठीक आहे. पण तो दोन पद्धतीनं विचार करता येईल. एक तर दुःख झाल्यानंतर रडणं, अशाही डोळ्यातून अश्रू निघतात तर हलकं वाटते. ठीक आहे. आणि दुसरं जे आहे की ह्या प्रकारे अंजन लावून शरीराचं स्वास्थ्य रक्षण करून डोळे हलके करणं. ठीक आहे. पुढे अंजन में दृष्टि अश्रू प्रसारण- पण नॅचरल क्लिन्झिंगच आहे. डोळ्यातून पाणी येणं हे नॅचरल क्लिन्झिंग आहे. जसं एखादा कचरा डोळ्यात गेल्यानंतर पाणी येतं, त्या पाण्यासोबत तो कचरा वाहून जातो, तसंच आहे. पण जर समजा औषधीय उपयोग केला आणि डोळ्याला एकीकडे तेजाचं जे स्वरूप आहे ते प्राकृत ठेवणं, त्याची कॅपॅसिटी वाढवणं, त्याची व्हायटॅलिटी वाढवणं हे एक काम असेल, तर दुसरीकडे स्त्राव करून दोष जे आहे शरीरातून बाहेर काढणं, डोळ्यातून बाहेर काढणं असं आहे. स्थानिक शुद्धी आहे. पुढे अंजन से दृष्टि प्रसादन, जिस प्रकार सुवर्ण आदि धातुओं तथा नाना प्रकार की मणियों को तेल, कपड़े और बलों के ब्रश से सफाई करने से वे निर्मल होकर चमकने लगते हैं, उसी प्रकार मनुष्य के नेत्रों में अंजन, अश्रुतन आदि के द्वारा सब स्वच्छता और चमक आ जाती है। तब निर्मल दृष्टि की छवि निर्मल आकाश में चंद्रमा की तरह सुशोभित होता है। ठीक आहे. आता काय होत आहे, दिवसेंदिवस पाहत आहे लहान मुलांना सुद्धा चष्मे लागत आहेत. आणि जुन्या काळामध्ये कसं होतं की वयाच्या 80-90 वर्षापर्यंत पण चष्मे लागत नव्हते. आता हे का डिफरन्स आला असेल असा, त्याचं उत्तर इथं सापडतं आपल्याला. लहान मुलांमध्ये आता सगळे खाद्यपदार्थ कसे आहेत, कफ वाढवणारे आहे, गुरुद्रव्य आहेत सगळे. ठीक आहे. आणि पहिलंच कन्सेप्ट काय सांगितलेलं आहे की डोळ्याला जर वाचवायचं असेल तर तेज वाचवावं लागेल, आणि तेजाला जर वाचवायचं असेल तर कफाचा प्रभाव त्याच्यावरचा कमी करावा लागेल. म्हणजे आत्ताच्या पिढीमध्ये कफाच्या सगळ्या आहारामुळे मुलांचे जे आहे ते दात आणि डोळे हे जे आहे दोन खराब होतात. तर कुठे आपल्याला औषध द्यावं लागेल किंवा कुठली गोष्ट पहिले करावं लागेल, तर कफाचा डोळ्यावर होणारा परिणाम आपल्याला अवॉइड करावा लागेल मुलांच्या बाबतीत. त्याच्यामुळे त्यांचे तेज चांगलं होईल, चष्म्यापासून दूर राहता येईल. तर 2 अंजनाचा वापर करूनही आपण लहान मुलांचे डोळे किंवा चष्मे वाचवू शकतो. ठीक आहे. धूमवर्ती निर्माण तथा प्रयोग विधि, रेणुका, फलप्रियंगु, फूलप्रियंगु, बड़ी इलायची, नागकेशर, नखी, सुगंधा बाला, श्वेत चंदन, तेजपात, लाल चीनी, छोटी इलायची, खस, पद्मकंठ, रोहिश, घास, मुलहटी, जटामांसी, अगड़, सरकरा, बदर की छाल, गुलर की छाल, पीपर की छाल, पापड़ की छाल, लोध की छाल, केवटी मोथा, राल, नागरमोथा, छड़ीला, श्वेतकमल, नीलकमल, गंधवीरोजा, सलई की छाल और थुनेर, इस सबको पीसकर सरकंडे की सींग पर यवक के आकार में लेप करे। इस वर्ती को अंगूठे जितनी मोटी और 8 अंगूठी लंबी बनाए। जब वह सूख जाए तब उससे सींग निकाल कर उस पर स्नेह, घी या तेल चिपड़ कर धूम्रपान करने की नली के अग्रभाग में लगा ले और उसमें छोर पर आग लगाकर धूम्रपान करे। इसका पान करना सुखद है, इसकी नित्य प्रयोग किया जा सकता है. आता धूमपान वरती बनवायला सांगितलं. आता एक थोडंसं मायन्युटली ऑब्झर्व केलं आपण, तर यातल्या ज्या सगळ्या औषधी वनस्पती आहेत, एकतर त्या सुगंधी आहेत किंवा कषाय रसात्मक. सुगंधी द्रव्य जे आहे हे पृथ्वी तत्वाचे आहे. ठीक आहे. गंध हे पृथ्वी तत्वाचं गुण जे आहे तो सांगितलेला आहे. आणि कषाय रस हे पण पृथ्वी तत्वाचं गुण आहे. पृथ्वी तत्व जे आहे हे काय करणार आहे की सुगंधी द्रव्याच्या माध्यमातून शुद्धी करणार. ठीक आहे. इथे धूमवर्ती वापरायला सांगितलेली आहे, ती काय करणार आहे की कफाचं शोधन करेल. ठीक आहे. आणि धूम जे आहे जसं फ्युमिगेशन त्याला तुम्ही म्हणा,
तर जसं जसं आतमध्ये जाईल तसं तसं ते कफाचं शोधन राहिलेला कफ जो आहे शिल्लकचा तो काढेल. किंवा तुम्ही आत्ताच्या काळात त्याचा विचार असा करू शकता की जसं डिसइन्फेक्टंट आहे किंवा कुठल्या ऑपरेटिव्ह करण्याच्या अगोदर जे आहे ते ती रूम जी आहे ते फ्युमिगेट केल्या जाते. बरोबर आहे. तो डिलिव्हरीच्या वेळेस करतात का फ्युमिगेट करतात ना, सीझरच्या वेळेस करतात. तर सेम त्या काळात फ्युमिगेशनची जी पद्धत होती शरीराच्या इंटरनल ऑर्गनला फ्युमिगेट करणं हे अपेक्षित होतं. लंग्सला फ्युमिगेट करणं अपेक्षित होतं. अधोगत भागाला फ्युमिगेट करणं अपेक्षित होतं. आणि त्याच्या ज्या पार्टिकल्स जे जळाल्यानंतर येणारा धूर आहे त्याने ते जास्त प्युरिफाय होत असेल. कारण की तिथे आकाश तत्व पण आलं. ठीक आहे. आकाश तत्व आणि वायू तत्व याच्या माध्यमातून गंधद्रव्य पसरवणं हे शुद्धीचा एक मार्ग होता. ते तयार करताना ती कशी करायची आहे, जस्ट एक सनकाडी घ्यायची आहे, त्याच्यावर एक एक लेप लावायचा आहे औषधी द्रव्याचा. तो जर साधारणतः अंगठ्या एवढा जाडा झाल्यानंतर ती वळवायला ठेवायची आणि ती काडी काढून घ्यायची आहे. ही जी काडी असेल ती काढल्यानंतर तिथून धूर येत जाईल. तर त्या पद्धतीनं ते धूर आतमध्ये पोटात जाईल तर तुम्ही घेतली. तर इथे धुराचा वापर केलेला आहे. आत्ता जे काही सिगरेट प्रकार वापरले जाते किंवा तंबाखूच्या याच्यात वापरले गेले तो पण प्रकार जो आहे जुन्या काळात औषधी द्रव्याच्या माध्यमातून केला जायचा. ठीक आहे. तो पण धूमवरती म्हणू शकतो आपण त्याला. पण ती विशिष्ट प्रकारचा नशा किंवा एक तुम्हाला शरीराला बरं वाटण्यासाठी मनाला आनंद देण्यासाठीचा वापर होऊ शकतो विचार. पण ठीक आहे. त्याच्यातही थोडेफार औषधी गुण आहे. पण तिथे जर औषधी द्रव्य वापरले तर पद्धतीचा पुढं श्वेतादी शिरोवेरेचनीय धूम अपराजित मालकाननी हरकाल मनस्थिला अगर तेजपात आदी गंधवर्ग ही औषधीय से पूर्वोक्त विधि से निर्मित वर्तिका शिरोविरेचनात प्रयोग करना चाहिए. शिरोविरेचनाच्या बाबतीतही गंधद्रव्य वापरायला सांगितलेलं आहे. म्हणजे गंधद्रव्याचं काम काय आहे, अप्पर रेस्पिरेटरी जे आहे इथून वर ऊर्ध्वग शरीर जे आहे यांची शुद्धी करणं. ठीक आहे. मग ते कुठल्याही माध्यमात इथे द्रग हे केलेलं आहे का, फ्युमिगेशन केलेलं आहे, वरती बनवायला सांगितलेलं आहे. हे काय सांगितलेलं आहे, कसं करायला सांगितलेलं आहे त्यात, औषधी म्हणजे याच्यासारखंच बनवायचं. हां बनवायचं धूमवरती सांगितलेलं आहे. पुढे धूमपान से लाभ धूमपान करने से शरीर का भारीपन, शीर का दर्द, पीनस, अर्धावभेदक, कर्णशूल, नेत्रशूल, खांसी, हिचकी, दमा, गलग्रह, धातु की दुर्बलता, कान नाक आँख से दोषजन्य पानी बहना, नाक से दुर्गंध, दंतशूल, अरुचि, अनुग्रह, मन्यास्तंभ, पंडु, कृमि, चेहरे का पीलापन, मुख से कफ निकलते रहना, स्वरभेद, गलशुंडिका, उपजीवा, शीर के बाल झड़ना, बालों का पीला पड़ना, बालों का गिरना, छीन आना, छीन का आना, अतितंद्रा, बुद्धि का व्यामोह और अतिनिद्रा आना आदि रोग शांत करता है. बाल, कपाल और श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवा, घ्राण का तथा कंठ के स्वर का बल अधिक हो जाता है. मुख द्वारा धूमपान करने से जत्रु के ऊपरी भाग में होने वाले रोग, शरीर में होने वाले वात कफजन्य रोग अधिक प्रबल नहीं होते. ठीक आहे ना. इथे सर्व ऊर्ध्व जत्रुगत आजाराशी संबंधित आणि दोष विलयन करणं, स्त्राव निर्माण करणं आणि शरीरातून दोष बाहेर काढणं. तर हे ऊर्ध्वगत भागाचं आपण त्याला शुद्धी करणं असं म्हणू शकतो किंवा पंचकर्माचा एक भाग आहे. ठीक आहे. दिनचर्येतच ती गोष्ट इन्व्हॉल्व केलेली होती पहिले. ठीक आहे. पुढे बात धूमपान के काल प्रायोगिक धूमपान करने के 8 काल बताए गए हैं, क्योंकि वात और कफ के उपद्रव भी इन 8 कालों में ही दिखे जाते हैं. समुक्लेश का अर्थ है बाहर निकालने के लिए उद्धत होना. जितेंद्रिय व्यक्ति को स्नान करने, भोजन करके, वमन करने के बाद छिंक आने पर, दातुन या मंजन करके, नस्ती लेकर, अंजन लगाकर, सोकर, जगने पर धूमपान करना चाहिए.
इस अवसरों पर धूम्रपान करने से जत्रू के ऊपर के भाग में होने वाले वातज आता इथे जेवढ्या सर्व घटना सांगितलेल्या आहेत त्या काय आहेत? शिंक येणं, उलटी होणं, ठीक आहे, म्हणजे दोष शरीराच्या बाहेर पडलेले आहे. त्यानंतर त्याची शुद्धी, उर्वरित शुद्धी जी आहे ती धूमपान सांगते. म्हणजे वमन झाल्यानंतर काय होते? दोष तर का बाहेर निघलेले आहे, पण शिल्लक जे दोष काढायसाठी कुठेतरी एकदम मायक्रो पार्टिकल्स तिथं पाहिजे, म्हणून मग धूमपानाचा वापर केलेला आहे. म्हणजे स्त्रोतसाच्या ज्या कोशिका आहेत त्या कोशिकेपर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे ते धूम करू शकते. म्हणजे आपण असं म्हणू ना की एखाद्या बंदिस्त खोलीमध्ये आपण धूम का केलं किंवा आपण सकाळी धूप का केलं, त्याचं कारण आहे शुद्धी. कारण की प्रत्येक ठिकाणी झाडू जाऊ शकत नाही, प्रत्येक ठिकाणचा कचरा निघू शकत नाही, पण प्रत्येक ठिकाणी ते पार्टिकल जाऊ शकतात. तिथे सेटल होतील तर तिथे काय करतील ते की स्वतःच्या औषधी द्रव्याने, गुणाने तिथल्या भागाची शुद्धी करेल. म्हणजे जी शुद्धी आपण काढू शकत नाही ती न्यूट्रल करण्याचं काम ते करते, किंवा त्याच्यासोबत राहून त्याला विलयन करण्याचं काम करतील, किंवा त्याच्यासोबतच राहून त्याचा स्त्राव करतील आणि ते बाहेर काढतील, उजिंग करायला सुरुवात करतील. ठीक आहे, म्हणजे आता एक कळलं आपल्याला की जेवढे काही धूप द्रव्य आहे याचं वर्क कसं होईल. एक तर ते स्त्राव करतील, एक तर ते जाऊन सेटल होतील, किंवा स्त्राव होऊन ते बाहेर निघतील. याच्यासाठी त्याला मदत करेल, शरीराला ते प्रोत्साहित करतील की याला बाहेर काढून टाक. पुढे उपकार दम चढ़ने की संख्या धूम्रपान करने वाले व्यक्ति को एक काल में 9 अपान करने चाहिए. एक आवृत्ति में धूम को 3 बार निकालना चाहिए. पुनः थोड़ा ठहरकर इसकी प्रकार पीना चाहिए और फिर तीसरा आवृत्ति में भी ऐसा ही करना चाहिए. आता हे देण्याच्या पद्धती तिथे सांगितलेल्या, आवृत्ती किती घ्यायच्या, ठीक आहे. तो आत्ताचा समजा आत्ताच्या काळात आपण एवढा विचार नाही करू शकत, जसं पेशंटला आलं तसं आपण ते देऊ शकतो, ठीक आहे. तर या पद्धतीनं गेलं तर आणखी त्याचा फायदा होईल. साधारणतः 9 वेळा घ्यायला सांगितलेलं आहे ना दिवसातून. म्हणजे एकाचे 3 वेळा करायचं, अशा 3 करायच्या म्हणजे 9 वेळा होतील. ठीक, पुढचं. प्रायोगिक धूम्रपान का दैनिक काल. यद्यपि धूम्रपान के 8 काल कहे गए हैं, किंतु बुद्धिमान व्यक्ति को चाहिए कि वह प्रायोगिक धूम्रपान दिन में 2 बार करे. 2 वेळा करायला. अंतर है स्नेहिक तथा विरेचनिक धूम्रपान की संख्या. स्नेहिक धूम्रपान दिन में 1 बार और विरेचनिक धूम्रपान आवश्यकता के अनुसार 3-4 बार करना चाहिए. म्हणजे स्नेहिक सर 1 बार करना चाहिए और विरेचनिक 3 बार 4 बार करायला पाहिजे. विरेचन शुद्ध आहे, स्नेह जे आहे दोषाला पकडणार आहे, दोषाला विलयन करणार आहे, आणि विरेचन शरीराच्या बाहेर काढणार आहे. ठीक. सम्यक धूम्रपान का लक्षण हृदय, कंठ और ज्ञानेंद्रिय की शुद्धि, शीर का हल्का होना तथा जो दोष बढ़े हुए हो उनका शांत हो जाना, ये ठीक धूम्रपान करने के लक्षण हैं. सम्यक धूम्रपानाचे लक्षण. सम्यक झालं. ठीक आहे. जी लक्षणं दिलेली आहे ती पेशंटमध्ये दिसतात. हलकेपणा वाटणं, ठीक आहे ना, प्रसन्नता वाटणं, किंवा गळ्याचं जे आहे कफ निघून गेल्यासारखं वाटणं, गळा हलका पडणं, है ना, ही सर्व लक्षणं त्यात दिसायला लागतात. अकाल में अति धूम्रपान के उपद्रव ऊपर बताए गए काल के अतिरिक्त अथवा जब वात कफ बहिर्मुख न हो तब किया हुआ धूम्रपान या अति मात्रा में पिया हुआ धूम्रपान बधिरता, अंधता, गूंगापन, रक्त, पित्त और शीर में चक्कर आना इन उपद्रव को करता है. आता इथे काय सांगितलेलं आहे, ह्यांनी एक खूप मोठं इंडिकेशन इथे दिलेलं आहे. जरी तुम्ही वेगवेगळे धूमपान करत आहे ते दोषाचा कमी करणारेच आहे, पण नुसता काळ चुकल्याने काय दोष निर्माण होऊ शकते. दोष बहिरोन्मुख नसताना
केलेलं धूमपान जे आहे ते दोषिक आहे. आधीचे सांगितलेलं आहे. कधी धूमपान करायचं ते एकदा वाचत आहे. याच्या अगोदर सांगितलेलं आहे. अगोदरच्या श्लोकमध्ये 9 वेळा धूमपान करायला सांगितलेलं आहे. त्या 9 वेळा कोणत्या त्या वाच. एक आवृत्त में धूम को 3 नाही ते तर त्यांनी आवृत्त सांगितलेलं आहे. धूमपान करताना कुठल्या कंडिशनमध्ये करायचे आहेत? हां, वमन झाल्यावर ते जे आहे दिलेलं. धूम्रपान के काल प्रायोगिक धूम्रपान करने के 8 काल बताए गए हैं, क्योंकि वात और कफ के उपद्रव भी 8 कालों में ही दिखाई जाते हैं. आता पाहिजे सांगितलेलं आहे वात और किसके कफ के उपद्रव 8 कालात असतात. तर ते 8 काळ कोणते आहेत ते सांगितलेलं आहे. स्नान करके, भोजन करके. आता आंघोळ केल्यानंतर, आता एक एक हळू वाच. आंघोळ केल्यानंतर जे आहे वात आणि कफाचा बहिर्मुक्त होतात ते. ठीक आहे. पुढे भोजन करके. भोजन केल्यानंतर काय होईल? अन्न खाल्लेलं आहे. आता जे अन्न खाल्लेलं आहे ते कफाचं आहे आणि इथे काय होतं? कफ दोष बहिरुन्मुख होत आहे. म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर एखादं काही दुसरं खाल्लं तर उलटी आल्यासारखं होते की नाही, मळमळ होते की नाही, तर ते दोष बहिर्मुख होण्याचं लक्षण आहे. पुढे आणखी वमन करने के बाद. वमनामध्ये आपण काय केलेलं आहे? ऑलरेडी कफ बाहेर काढलेला आहे. आता दोष ऑलरेडी बाहेर पडलेले आहे, बहिरुन्मुख झालेले आहे, तर तिथे आपण धूमपान करू शकतो. शिंक आणि शिंक काय करत आहे? शरीरात अडकलेला भाग बाहेर फेकत आहे, तर ते पण दोष बहिर्मुख होतात. दातून मंजन करने के बाद. सेम दातून मंजन काय करतील? दाताचा जे चिकटपणा आहे, कफ तोंडातला घशातला कफ जो आहे तो आपण बाहेर काढतो. दात घासल्यानंतरही काय करतो? जो कफ आहे तो बाहेर निघत आहे, सोबत त्याच्यानंतर जिभेवर आपण घासून जीभ स्वच्छ करतो, म्हणजे दोष बहिर्मुख आहे ना. पुढे आणखी नस्यामध्ये तेच होत आहे. नस्य झाल्यानंतर काय होते? दोष जे आहे विलयन होऊन एक तर इंटरनल पार्टमध्ये जातील किंवा दोष विरेचन असतील तर नस्य तसं कार्य करेल. हे दोष विलयन झाल्यानंतरच्या धूमपानासाठी तिथं अपेक्षा तयार होते. म्हणजे बहिर्मुख झालं किंवा अंतर्मुख झालं तर शरीरातून दोष बाहेर निघण्याची जी कंडिशन आहे त्यावेळेस तुम्ही धूमपान देताय. आणखी एक आहे कंडिशन अंजन लगाकर. अंजनामध्ये तेच होत आहे. अंजन लावल्यानंतर काय होत आहे? दोषाचं विलयन होत आहे, डोळ्यातून अश्रू निघत आहे किंवा डोळ्याला हलकेपणा येत आहे. हे दोष विलयन होण्याचे लक्षण आहेत. तर हे जे लक्षण निर्माण झाल्यानंतरही तुम्ही जे आहे धूमपान करू शकता. आता या व्यतिरिक्त आणखी कोणतं सांगितलेलं आहे? बस झोपेतून उठल्यानंतर कफ वाढलेला आहे, हलकं वाटत आहे शरीराला, मन प्रसन्न झालेलं आहे, शरीर हलकं झालेलं आहे, गुरुता आलेली आहे शरीराला. आताही शरीराला ॲक्टिव्ह करण्यासाठी, दोष बहिर्मुख करण्यासाठी पुन्हा तुम्हाला धूमपान करायचं आहे. ह्या सर्व कंडिशन सोडून जर इतर वेळी तुम्ही धूमपान करत असाल तर होणारे दोष सांगितलेले आहे. म्हणजे आत्ता धूम्रपानाचे दोष सांगितलेले आहे ते तिथे तुम्हाला इंडिकेट होतील. म्हणजे जेव्हा जेव्हा दोष बहिर्मुख होतील तेव्हा तेव्हा जे आहे धूमपान सांगितलेलं आहे. पण आत्ता जे लोक धूम्रपान करत दोष वाढवणार आहे. एक तर त्यात सर्व अशी द्रव्य आहे की जी शरीराला त्रास देते आणि त्याचाही वापर वारंवार जेव्हा होईल तेव्हा ते काळ न पाहताही घेतल्या जाईल. म्हणजे लोक धूम्रपान करत आहेत तर त्या कुठल्या कंडिशनमध्ये करत आहेत? एकतर ते मद्यासोबत करत आहेत, मित्रासोबत बसून जे आहे किंवा चहा घेतल्यानंतर करत आहेत. तिथे ही कंडिशन फॉलो होत नाही. या 9 कंडिशन्स जे आहे त्या फॉलो होत नाही आणि म्हणून कदाचित धूम्रपानाचे इतके जास्त मोठ्या प्रमाणात जे साईड इफेक्ट्स त्यांना दिसतात, लंग्सवर, डोळ्यांवर, चेहरा काळा पडणं, त्याच्यानंतर त्यांना सतत त्या धुंदीत असल्यासारखं वाटणं किंवा टॉक्सिक इफेक्ट जे दिसत आहेत ते त्याच्यामुळे दिसत आहेत. ठीक आहे. आणि तिथेही जर समजा औषधी द्रव्याचा वापर करूनही ग्रंथकार म्हणत असतील की हे 9 काळ सोडून तुम्ही त्याचा वापर करू नका, कारण की दोष उन्मुख नाही आहे तर तुम्हाला अधिकारच नाही आहे त्या दोषांना बाहेर काढण्यासाठी. ते उन्मुख असतील, बाहेर निघण्यासाठीच स्वतःहून तयार असतील किंवा बाहेर निघून उर्वरित भाग आपल्याला दोष काढायचा असेल त्यावेळी धूम्रपान करायला सांगितले. प्रॅक्टिकल
प्रॅक्टिकली लोक ते कसे घेताना दिसतात, म्हणून त्यांना त्याचे खूप जास्त साईड इफेक्ट दिसतात, म्हणून कदाचित ते कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला पण बळी पडतात. ठीक आहे. तर हे तिथे ग्रंथकारांना सांगायचं आहे की तुम्ही नॉर्मलही औषधी उपयोग असतानाही ते 9 टायमिंग्स जे आहे ते पाळायला पाहिजे. ठीक आहे. आता पुढचं वाच. अविधि धूमपानजन्य उपद्रव चिकित्सा. धूम से होने वाले उपद्रव में यदि वायु प्रधान रूप से औषधि रूप से और पित्त उसके अनुबंध रूप में प्रकोपित हो तो स्निग्ध द्रव्यों से सिद्ध किए हुए घृत का पान तथा स्नेहयुक्त नस्य अंजन और तर्पण करना चाहिए. रक्त पित्त रोग होने पर शीत द्रव्य से सिद्ध घृतपान नस्य अंजन और तर्पण करना चाहिए. और कफ पित्त विकार हो तो वृक्ष क्रिया करनी चाहिए. ठीक आहे. इथे धूम्रपानापासून आलेले सगळे जे दोष आहेत, ठीक आहे, धूम्रपान वेगळं, धूमपानाचे औषधी द्रव्य असतानाही केलेलं धूमपान, पण दोष उत्प्लेषित असताना किंवा दोष बहिर्गमन न झालेले असताना केलेलं जे धूमपान आहे त्याच्यापासून जे दोष निर्माण होत आहेत ते दुरुस्त करण्यासाठी किंवा त्या दोषाचं शमन करण्यासाठी किंवा शोधन करण्यासाठी ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत ते घृतपान सांगितलेलं आहे. आणखी काय सांगितलेलं आहे? नस्य अंजन, म्हणजे दोष जिथे जाऊन बसू शकतात तिथच्या दोषाचं विलीन करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी नस्य अंजन घृतपान असं सांगितलं. ठीक, पुढे वाचा. धूमपान का निषेध. जिसने विरेचन दिया हो वह धूमपान न करे. बस्ती लेने पर भी धूमपान न करे. रक्त पित्त